चला. आहो आपण एसटीने जाणार होतो ना. मग सायकल. आता एसटी स्टँड पर्यंत काय चालत नेणार मी तुला. अगं तुझ्या सुखासाठी रात्रीचा दिवस करेन. सिंदबाद सारख्या सफरी करून व्यापारात पैसा कमवेन. अगं तुझ्यासाठी वाटेल. म्हणजे वर्षानुवर्ष तुम्हाला घरापासून दूर राहावं लागणार. हा आता पैसे कमवायचं म्हणल्यावर थोडं करायला लागेल ना. पण मग आपल्याला मूल झालं की तुम्हाला कसं कळणार. तू पत्र लिही ना. मला नाही आवडत पत्र लिहायला. सारख्या सारख्या नको लिहू. हा 2 किंवा 3 मुलं झाली की एकदम कळवी. हा अशा काही गोष्टी आज आपल्याला हनीमूनला जाऊन फिक्स करायच्यात. त्याआधी मंदिरातले जे विधी राहिलेत ते इथेच करून टाकूयात ना. एक म्हणजे आता दुसरा तोंड गोड करणे. नाही मिठाई भरवून. आणि आता किसमी. किसमी. लाज नाही वाटत माझ्या मुलीसोबत असं अश्लील अश्लाघ्य वर्तन करताना. मी चॉकलेटचं नाव बोललो. काय चॉकलेट. नाव काय तुझं. प्रल्हाद. प्रल्हाद. आपण हिरण्यकश्यपू. वय काय तुझं. 13. तू काय करतोयस. लग्न. अरे आधी स्वतःच्या पायावर उभा राहा. तुला काय वाटलं मी माझी मुलगी अशी वाटेवरच्या कुठल्याही मुलाला देईन. अरे तिच्यासाठी चांगला रुबाबदार फॉरेन रिटर्न जावई आणि मी. स्पेलिंग येतं का. स्पेलिंग फॉरेनचं. हो येतो ना. फो हो एफ ओ ओ आर 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 अरे रन. मग पुढे का झालं. वाचला ना तो. छे एवढ्या सहजासहजी कुठे. बाबा गावभर त्याच्या मागे पळत होते. तो पुढे पळतोय. बाबा ओरडत त्याच्या मागे. तो पुढे बाबा मागे. बाप रे. त्यानंतर मी त्याला पाहिलं गाव सोडून जाताना. हात प्लॅस्टर मध्ये, डोक्याला जबरदस्त मार, वर 18 टाके पडलेले. पण जाता जाता आठवणी देऊन गेला. प्रल्हाद किसमिसे. पण असा अपघात तर कोणाबरोबरही घडू शकतो ना. त्यात तुमचा काय संबंध. मला पण असंच वाटायचं. मी अशी समजूतच करून घेतली होती स्वतःची. पण शेवटी समजूत ती समजूतच ना.
खोटी पडणारच कधीतरी. मला नाही वाटत तसं. तुम्ही जे म्हणताय ना ते शकून अपशकून या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. पण तरी विठ्ठल रखुमाईवर पुस्तक छान दिलंय तुम्ही. वाचलं तुम्ही? हो. ज्या माणसाच्या हातात आपलं आयुष्य द्यायचंय, म्हणजे लिहायला, ज्या माणसाला आपल्याबद्दल जाणून घ्यायचंय आणि पुस्तक लिहायचंय आपल्या आयुष्यावर, त्या माणसाचं लेखन तर वाचायलाच पाहिजे ना. काय आज होणार आहे का काम? हो नाही, करतोय मी आणि तुमचं ऐकतोय. पुढे पुढे ऐकाल ना, मग कळेल तुम्हाला. काय बघताय? सॉरी, एकदम बघतच राहिलो. पण छान दिसता हो तुम्ही. म्हणजे खास करून तुमचे मोकळे सोडलेले केस खूपच सुंदर दिसतात. सॉरी, जास्त बोललो का मी? नाही, तुमचं बोलणं ऐकून आठवलं मला कोणीतरी.